नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आम्ही हॅम्बर्ग वरून निघालो 26 तारखेला सकाळी. आता काय झालं होतं की आदल्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हॅम्बर्गमध्ये जवळजवळ 5 लाख लोक आली होती. त्या प्रमाणामध्ये गर्दी होती. पण गर्दी कशी होती तर ट्रेनमध्ये पहिले 2 डिस्टन्सेस जे आम्ही केले त्यात प्रचंड गर्दी होती. आम्ही केलं मॅनेज, म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये घुसलो, पुढे गेलो, बसायला जागा मिळाली नाही मिळाली असं होतं. मग आम्ही काय केलं, पहिलं आम्ही RE3 पकडली आणि होन्नावर म्हणून एक गाव आहे तिथपर्यंत गेलो. होन्नावरला उतरल्यानंतर तिथून RE70 पकडली, रिजनल एक्सप्रेस 70, आणि मिंडेन वेस्ट या ठिकाणी उतरलो आणि तिथून RE6 पकडली आणि कोलोनला आलो. आता आम्ही सकाळी हॉटेलमधून जेवण करून म्हणजे नाश्ता करून जे निघालो होतो ते 9:30-10 वाजता निघालो होतो. वाटेत भरपूर प्रमाणात पाऊस होता आणि आम्हाला जवळजवळ 6 वाजले होते पोहोचायला कोलोनला. अर्थात आम्ही काय केलं की कोलोनला जाऊन उलट परत येणं याच्यापेक्षा आम्ही कोलोनच्या आधी कोलोन मेसी म्हणून एक स्टेशन आहे, त्या कोलोन मेसीला उतरलो आणि मेसीमध्येच आमचं हॉटेल होतं. कोलोन मेसीला उतरलो आणि तिथून हॉलिडे इन एक्सप्रेस म्हणून हॉटेल होतं. आता ह्या हॉलिडे इन एक्सप्रेसला जाण्यासाठी जे आम्हाला ट्रॅम किंवा बस किंवा जे काही घ्यायचं होतं त्याच्या सर्चिंगमध्ये उत्तर दक्षिण करत करत बराच वेळ गेला. पण शेवटी एक माणूस आम्हाला गाईड केला त्यानं आणि मग आम्ही मॅपिंग करून निघालो. मग आम्ही हॉटेलला पोहोचलो, जवळजवळ 6-6:30 वाजले होते आणि त्याच्यानंतर तिथून गावात जाऊन परत काही बघणे हे शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही त्या दिवशीचा प्रवासच समजला पूर्ण. जवळच एक हॉटेल होतं, तिथं जाऊन जेवलो आणि रेस्ट घेतली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे पूर्ण दिवस होता. तर पहिलं काय बघायचं तर कोलोनचं कॅथेड्रल बघणे हे महत्वाचं. मग आम्ही आता कोलोन मेसी जिथं राहत होतो तिथून आम्ही गाडी पकडली, म्हणजे पहिल्यांदा बस पकडली, मग ट्रॅम पकडली आणि आम्ही HBF ला आलो. HBF म्हणजे मुख्य स्टेशन. हे जे मुख्य स्टेशन आहे ह्या मुख्य स्टेशन पासूनच अगदी जवळ कोलोन कॅथेड्रल आहे. म्हणजे तुम्ही बाहेर पडलात की तुम्ही कॅथेड्रलच्या दारात येता. अगदी राईन नदीच्या पण किनारी आहे आणि हे खूप मोठं शहर आहे. याचा इतिहास फार मोठा आहे. त्याचा म्हणजे काय म्हणूया आपण रोमन कॅथोलिक आर्क बिशपच्या जागा इतका त्याचा मोठा इतिहास आहे. त्याच्यानंतर त्याला संस्कृती आहे. राईन नदीमुळं आर्थिक सुबत्ता आहे. तिथं काही त्या मेसीमध्ये वर्षातनं 3 ते 4 वेळा मोठमोठे कॉन्फरन्सेस भरतात, रिसर्च असतील किंवा ट्रेड फेअर असेल, असं मोठं मोठं भरतं. हे सगळं राईन या नदीच्या किनारी असल्यामुळे समुद्राचं ट्रान्सपोर्टेशनही इथनं इझिली जातं. असं हे गाव. आता हे जे कॅथेड्रल आहे ह्याला 2 टॉवर आहेत. त्यांची उंची आहे 515 फूट. त्याच्या म्हणजे त्याचं स्ट्रक्चर रिपेअरिंग कंटिन्युअस चालूच असतं कारण मोठं आहे ते. त्याच्यात काचा पूर्णपणे रंगवलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बायबल मधले पीसेस किंवा कुठल्या तरी सेंटचे पीसेस, असे पीसेस म्हणजे त्यांच्या इतिहासाचा अवलंबून जे असतं ते त्याच्यावर रंगवलेलं आहे. त्याच्यानंतर मेगीचा सोन्याचा पुतळा आहे आतमध्ये. आतल्या काचा सुंदर आहे. त्यांनी खूप ब्युटिफिकेशन केलंय आणि आम्हाला इझिली आत जाता आलं. आम्ही जवळजवळ 20-25 मिनिटं सगळं बघत होतो आतमध्ये. म्हणजे त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. एका सेक्शनमध्ये एक टाईपची हिस्ट्री आहे, दुसऱ्यामध्ये दुसऱ्या टाईपची आहे. मग सोन्याचं काय काय ठेवलंय, चांदीचं आहे, हँगिंग केलेलं आहे. पॅसेज खूप सुंदर आहे. तुम्ही पॅसेज यातले बघताच तर ते सगळं तुम्हाला मस्तपैकी बघायला मिळतं. तर ते आम्ही जवळजवळ 2 तास बघत होतो. बाहेर पडल्यानंतर तिथं शेजारीच एक मोठं म्युझियम आहे, लुडविक म्युझियम. अर्थात आम्ही ते लुडविक म्युझियमला लगेच जाणार नव्हतो. त्यांनी तिथून आम्ही होवेनझोलन ब्रिजला गेलो, ज्याला आम्ही थोडक्यात कुलपाचा ब्रिज असं म्हणतो. त्या ब्रिजवर फक्त रेल्वे आणि माणसं चालू शकतात. त्याच्यावर लोकांनी इतकी कुलप लावली आहेत की त्या कुलपाच्या वजनामुळं ब्रिज खाली वाकेल काय अशी शंका आल्यामुळं दोन्ही किनाऱ्यावर, स्पेसिफिकली आम्ही गेलो होतो त्या बाजूच्या किनाऱ्यावर, त्यांनी एक्सटेंडेड ब्रिज सारखं बांधलंय. ते ग्राउंडवरच आहे आणि तिथं लोकांना ते सांगतात की तुम्ही लॉक्स लावा. लाखो कुलप आहेत. किती कुलप आहेत ते फोटोमध्ये तुम्हाला कदाचित बघायला मिळेल. आता ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. आता ते जे चॅपल आहे म्हणजे त्याच्यामध्ये
लेडी चॅपल आहे, त्याची फरशी मोझॅकची आहे, त्याला बँक्वेट हॉल आहे, तिथं खूप जुनं कॅथेड्रल पण आहे. हे सगळं आम्ही आत बघितलं आणि बाहेर पडल्यानंतर त्या म्युझियमच्या साईडनं मार्केट स्क्वेअरमध्ये गेलो. मार्केट स्क्वेअरमध्ये दुकानं खूप आहेत, हॉटेलं आहेत, बघण्यासारखी जुनी काही काही म्हणजे आर्किओलॉजिकल साईट्स आहेत, नंतर हॉटेलं आहेत, तिथं मोठा जवळच टेलिफोन टॉवर आहे. असं सगळं बघत 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 आम्ही आमचा एम त्या रस्त्यानं जायचा जो होता तो चॉकलेट म्युझियमला जायचा होता. मग आम्ही चालत 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 चॉकलेट म्युझियमला गेलो. चॉकलेट म्युझियमला गेल्यानंतर काय झालं की त्याचा आत गेल्यानंतर आम्ही तिकीट काढलं. आता तिथं त्यांनी जे इतिहास दाखवला तो इतका सुंदर आहे की चॉकलेटच्या म्हणजे फळापासून ते फायनल प्रोडक्ट कसा बनतो ह्या चॉकलेट बद्दलचं सगळं त्या चॉकलेट म्युझियम मध्ये आहे. मग ते तुम्हाला सॅम्पलला चॉकलेट खायला देतात. मग सॅम्पलला तुम्हाला तिथं पूर्वीचे चहाचे जे काही कप बशी किंवा असं काय काय ते पोर्सलिनचं ते दाखवतात. आम्हाला जवळजवळ 5 ते 7 ठिकाणी त्यांनी चॉकलेट्स टेस्टला खायला दिली. मग ते चॉकलेट्स वगैरे खाऊन झाली. मग बाहेर आलो आणि आल्यानंतर आम्हाला ते जे म्युझियम आहे ऍक्च्युली ते एका छोट्याशा बेटावर आहे आणि त्याला जायला वॉकिंग ब्रिज आहे. मग आम्ही वॉकिंग ब्रिजवर जायला लागलो तेवढ्यात त्यांनी आम्हाला थांबवलं. ते म्हणले वेट ए बिट. म्हणलं का हो? तर ते म्हणले जस्ट सी, म्हणजे त्यांच्या भाषेत बोलले. मग त्यांनी काय केलं, तो अख्खा पूलच्या पूल बाजूला झाला आणि सगळं खालनं नदी मोकळी झाली आणि ही जी नदी मोकळी झाली त्याच्यातून एक छोटीशी बोट गेली. त्यांनी आम्हाला हात केला, आम्ही त्यांना हात केला आणि मग ते सगळं परत ब्रिज जागेवर आलं. हे आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच बघत होतो. खूप सुंदर तो ब्रिजचं सगळं आम्हाला बघता आलं. मग हे बघून झाल्यानंतर आम्ही पलीकडे गेलो. तिथं गेल्यानंतर काय झालं तर तिथे एक लाल रंगाची ट्रेन सारखी म्हणजे बसच होती ती, पण ते ट्रेन सारखं बस केलं होतं त्यांनी. तर ते त्यांनी म्हणजे त्याचं तिकीट काढलं आम्ही आणि आम्हाला त्यांनी संपूर्ण गाव फिरवून दाखवलं. कॉम्पॅरेटिव्ह आर्ट स्कूल दाखवलं, शुन्झुदेन म्युझियम दाखवलं, ओरिएंटल आर्ट म्युझियम आलं, रोमन आणि जर्मॅनिक म्युझियम आलं, न्यू मार्केट, काही लायब्ररीज आहेत, रोमन कॅथलिकची आर्कबिशपची जागा आहे तिथं ती दाखवली, ओल्ड टाउन दाखवलं. असं सगळं दाखवत 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 त्यांनी परत आम्हाला त्याच जागी आणून सोडलं. म्हणजे थोडक्यात काय झालं तर ते गावामधली जी बघायची सगळी म्हणजे गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्हाला बघता आल्या. आता ओडी कोलन म्हणून एक अत्तर आहे, अत्तर म्हणा किंवा परफ्यूम म्हणा, तो त्याच गावात बनतो. तेही आम्हाला बघायला मिळालं की ओडी कोलन कसा बनतो, त्याची प्रोसेस काय आहे हे बघता आलं आम्हाला. मग आम्हाला कोणीतरी सांगितलं की ते केबल कार आहे, त्या केबल कारला जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला सिटी चांगल्या पद्धतीनं बघता येईल. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग आम्हाला काय बसचा पास काढायचाच नव्हता. आम्ही तिथून निघालो आणि बस घेऊन आम्ही याला गेलो, काय म्हणतात, झोलॉजिकल गार्डनला. आता झोलॉजिकल गार्डनला गेल्यानंतर तिथून ती केबल कार आहे. तर ती जी केबल कार आहे ती इतकी सुंदर आहे आणि इतकी जुनी आहे की ती नुकसानीत गेली, फायद्यात गेली, पण तिनं लाखो लोकांना नदी क्रॉस करून दिलेली आहे. म्हणजे आता पूल झाले पण पूर्वी त्यानंच क्रॉस व्हायची. जवळजवळ 1.5 मिलियन पॅसेंजर्स क्रॉस त्यांनी केलेले आहेत असं त्याचं रेकॉर्ड आहे. तर ती खूप सुंदर आहे. मग नेमकं काय झालं, आम्ही त्यात बसलो आणि ते फारच उंचावर आहे. तिथून अख्ख्या गावाचं सुंदर तुम्हाला सगळं दिसतं. मग ते करून आम्ही म्हणजे एका किनाऱ्यावर म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर आम्ही पूर्व किनाऱ्यावर आलो आणि थोडंसं एक 5 मिनिटं उतरलो आणि परत बसलो आणि परत आम्ही मूळ जागी गेलो, म्हणजे जिथं बसलो होतो तिकडे गेलो. तर जे दुसरं ठिकाण होतं तिथं क्लॅडियस थर्मी म्हणून एक भाग होता, ते आम्हाला बघायला मिळाला वरनं. तर क्लॅडियस थर्मी म्हणजे काय, तर तिथे जे गरम पाण्याचे झरे आहेत त्या गरम पाण्याच्या झऱ्यांचा वापर करून त्यांनी तिथं स्पा तयार केलाय मोठा, ज्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ करू शकता. 10 ते 8 पूल्स आहेत. नंतर त्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा स्पा कल्चर आहे. सगळं तुम्हाला बघायला मिळतं. मग आम्ही प्लॅन केला की नेक्स्ट डे आपण तिथं नक्की जायचं. अशा पद्धतीनं आम्ही ते प्लॅन केलं. मग ते आम्ही परत गेलो आणि परत सिटी सेंटरला आलो. मग कॅथेड्रल बघितलं. मग तिथंच आम्हाला कुठेतरी चांगलं खायला मिळालं. तर आम्ही हे सगळं खाऊन वगैरे झालं. नंतर राईन गार्डन बघता आली. नंतर आम्हाला उर्सुला चर्च, रोमेनेट्रियम वगैरे काय 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 गोष्टी तिथल्या तिथे बघता आल्या. आणि हे सगळं करून आम्ही बस पकडून आणि ट्रॅम पकडून आम्ही आमच्या हॉटेलवर आलो.
आता हॉटेलवर आल्यानंतर रेस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार होतो. पण आता या गावातला जो दुसरा पार्ट आहे तोही मी आत्ताच सांगतो, म्हणजे परत तेवढ्यासाठी वेगळं काही करायला नको. ही जी झुलॉजिकल गार्डन मधून आम्ही जी क्लॅडियस थर्मी बघितली होती, या थर्मीमध्ये जवळजवळ 12 आतमध्ये पूल्स आहेत. आम्हाला त्याचं तिकीट काढून जायला लागलं. पाऊस होता, तिथं बस थांबती, आमच्या हॉटेलपासून बस तिथं आली, आम्ही उतरलो. आतमध्ये त्यांनी तिकीट काढलं, म्हणजे तिकीट काढून दिलं आम्हाला. 2 तासाचा पास असतो. अर्थात आम्हाला टेक्निकली त्याचं कसं ऑपरेशन होतं हे माहीत नव्हतं. मग आत गेलो, त्यांच्या चेंज रूम मध्ये गेलो, कपडे बदलले, स्विमिंग कॉस्ट्युम अर्थात लागतात, ते स्विमिंग कॉस्ट्युम घालून आत गेलो. मग आत गेल्यानंतर तिथं एका ठिकाणी वोरलिंग होतं. वोरलिंग म्हणजे पाणी अतिशय स्पीडनं गोल फिरवतात. मग त्याच्यात मी उतरलो, ते गर 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 फिरवतात, म्हणजे मजा येते त्यात. म्हणजे ते पाण्यामध्ये आम्ही फिरलो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बसून तुम्ही गरम पाण्याची आंघोळ घेऊ शकता, ते होतं. नंतर आणखीन आतमध्ये त्यांचे पूल्स होते. हे वेगळे वेगळे पूल्स आम्ही घेतले. आणि मी मग तिकडं आणखीन एक प्रकार होता की तिकडं म्हणजे त्या माणसानं सांगितलं की तुमच्याकडे पास नाहीये, तुम्हाला जायचंय का? तर हिला मी म्हणलं की मी जाऊन प्रयत्न करतो, काय बघून तरी येऊयात. तर तो जो तिकडचा पार्ट आहे तो जर्मन कल्चरमध्ये, म्हणजे आपण बर्थडे सूट, म्हणजे जसं म्हणजे जन्माला येतो त्या सूटमध्ये, म्हणजे थोडक्यात नागडे आपण फिरत असतो. मी गेलो तेव्हा मला ते करता आलं नाही, पण तिथली लोक त्या पद्धतीनं त्यांचे जे पूल्स आहेत, तिकडचे शॉवर्स आहेत, नंतर तिथं रूम्स असतात ज्याचं टेम्परेचर जास्ती असतं, त्यात बसून तुम्हाला घाम येतो, म्हणजे सोना थोडक्यामध्ये. तर हे सगळं कल्चर आम्हाला बघायला मिळालं. आणि परत आम्ही हॉटेलवर आलो आणि त्या दिवशीची रेस्ट घेतली, कारण त्याच्या नेक्स्ट डे आम्ही जाणार होतो फ्रँकफर्टला. आणि आदल्या दिवशीची टूर आहे ती वेगळं मी तुम्हाला व्हिडिओ देतच आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ बघता याबद्दल धन्यवाद. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.